जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज आहे 28 जून। आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी बहाल करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी मिळवण्याची घटना अत्यंत जिद्दीने आणि ज्ञानाचे प्रतीक आहे। या ऐतिहासिक प्रसंगाची सुरुवात कशी झाली ते आपण पाहूयात। ग्रेज इन लॉ संस्था लंडन येथील ग्रेज इन ही इंग्लंडमधील कायद्याचे शिक्षण देणारी एक अत्यंत नामांकित आणि प्रतिष्ठित संस्था होती। या समोर असे पाहता येते। बाबासाहेबांचा प्रवेश कसा झाला आणि केव्हा झाला? बाबासाहेबांनी ऑक्टोबर 1916 मध्ये या संस्थेत कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता। यापुढे बाबासाहेबांचा शिक्षण प्रवास कसा होता ते पाहूयात। आर्थिक अडचणींमुळे त्यांना मधल्या काळात म्हणजेच 1917 मध्ये शिक्षण अपूर्ण सोडून भारतात परतावे लागले होते। मात्र कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या आर्थिक सहाय्याने आणि स्वतःच्या बचतीतून त्यांनी पुन्हा लंडनला जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले। या समोर 28 जून 1922 काय झाले? 28 जून 1922 मध्ये त्यांना अधिकृतपणे बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी बहाल करण्यात आली होती। यापुढे बाबासाहेबांचे सर्वोच्च शिक्षण कसे होते हे आपण पाहूयात। त्या काळातील भारतीयांपैकी आणि आशिया खंडातील व्यक्तींपैकी बाबासाहेब हे सर्वाधिक उच्च शिक्षित व्यक्तींपैकी एक होते। त्यांच्याकडे अर्थशास्त्रातील 2 डॉक्टरेट म्हणजे पीएचडी आणि डीएससी आणि वकिलीची बॅरिस्टर ही पदवी होती। या समोर कायदेशीर कौशल्य हे कसे आहे? ही पदवी केवळ एक पदवी नव्हती, तर यामुळे त्यांना ब्रिटिश कायदे पद्धतीचे सखोल ज्ञान मिळाले होते। पुढे जाऊन भारतीय संविधानाची निर्मिती करताना या ज्ञानाचा त्यांना खूप मोठा उपयोग झाला होता। यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिलीचा आरंभ म्हणजे सुरुवात कशी झाली? लंडन मधून बॅरिस्टर होऊन भारतात परतल्यावर 1923 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली होती। सुरुवातीच्या काळात आर्थिक चणचण असली तरी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचे आणि कायद्यावरील प्रभुत्वाने त्यांनी अनेक कठीण खटले यशस्वीपणे हाताळले। या समोर अद्वितीय वारसा म्हणजे काय? ग्रेज इनच्या प्रवेश नोंदणीमध्ये आजच्या त्यांची नोंद अभिमानाने जपली गेली आहे। म्हणजे नोव्हेंबर 1916 मध्ये आंबेडकर भीमराव रामजी बीए बॉम्बे एमए कोलंबिया अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती। या समोर असे पाहता येते। थोडक्यात सांगायचे तर काय, बाबासाहेबांचा हा प्रवास केवळ एका पदासाठी नव्हता, तर शोषित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लागणारी कायदेशीर शस्त्रे मिळवण्यासाठी होता। या पदवीमुळे त्यांना केवळ एक वकील म्हणून नव्हे, तर देशाचा कायदे तज्ञ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती। असा या 28 जून या दिवसाचा महत्त्व आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान।